कृपया करून मी विनंती करेन ज्या खेळाडूने ऑरेंज कॅप घातलेली आहे, परिधान केलेली आहे, तर ती थोडीशी काढा आणि दुसरी आपण कलरची ती मात्र ऑरेंज कॅप आपण परिधान करा. जर कोणाकडे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जर असा कलर असेल तर ते प्लीज कृपया करून परिधान करू नका. जी मानाची जी तुम्हाला मिळेल तुम्ही परफॉर्मन्स केल्यानंतर हायेस्ट विकेट टेकर आणि हायेस्ट रन टेकर जर असेल तर त्याला ती मात्र पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप दिली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही त्या कलरची मात्र कॅप परिधान करू नका. तर मी विनंती करेन राजेंद्रजी बुधाजी घरत साहेबांना आणि त्याचप्रमाणे उमेशजी घरत साहेबांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करूया कौस्तुभ पाटीलला. कौस्तुभ पाहुणे येईपर्यंत मात्र जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटतं? 6 बॉल 6 डिपेंड खूप डिफिकल्ट वाटतं. 6 बॉल 6 म्हणजे असं स्वप्नातच होतं फक्त का 6 बॉल 6 होईल ना डिफेंड होईल. पण सगळे चांगले खेळले. टीम सपोर्ट चांगला होता. असेच पुढे पण खेळ हीच माझी आशा. म्हणजे अगदी तुझ्या ही खेळपट्टी प्रेमात पडलेली होती. खेळपट्टीचं कौतुक कसं करशील तू? कारण इथे धावा 100च्या वरती झालेत. 1 बॉल 6 सुद्धा मात्र आपण पाहिलेले आहेत आणि अशा वेळेला मात्र खेळपट्टीचं कौतुक कसं करशील? बघायला गेलं तर खेळपट्टी बॅटिंगसाठी पण चांगली आहे ना बॉलिंगसाठी पण चांगली आहे. आता जसं प्लेअरवर आहे तो कसा खेळतो त्या पट्टीचा वापर कसा करतो. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ पाटील यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि 500 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे हे सुद्धा 500 रुपये खंडू काका यांच्याकडून आलेले आहेत. तर आपण देऊया त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज. तर राजेंद्रजी घरत आपण मॅचचा आनंद घ्यावा. उमेशजी घरत आपला खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहत आहेत समालोचनामध्ये थोडासा यावेळेला बदल होईल आणि जाऊन असणार आहोत आपण मंथन करत यांच्याकडे. मनोजी पाटील थोड्याच वेळात जॉईंट होतील आणि इथे जर आपण पाहिलं तर आमच्या तीनही समालोचकांसाठी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि कॉमेंट्री बॉक्स आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचकडे आपण जाऊया. जी लढत सुरू आहे जिथे 2 संघ हे आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहिला तर जय बजरंग बिरवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यंगस्टार सोनावे. असे 2 संघ आपल्याला परस्पर विरोधामध्ये खेळताना दिसत आहेत. जशी मॅचला सुरुवात झाली षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहत आहेत. पहिलं भूषण पाटील हाताळण्याकरिता सज्ज झाले आणि 2 चेंडू हाताळल्याने एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपण पाहत आहेत साईश ठाकूरला मात्र त्यांनी पवेलियनचा रस्ता धरण्यास भाग पडलं. त्याचंच कारण ठरलं अतिशय सुंदर टिपलेला जेल आणि त्याचंच आपण पाहिलं तर तंबूच्या आसरेला साईश परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहत आहेत या ठिकाणी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पंकज ठाकूर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावरती अतिशय सुंदर आणि पूरक अशी गोलंदाजी या ठिकाणी मात्र भूषण पाटीलने आतापर्यंत सध्या तरी हाताळताना आपल्याला दिसत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. एकही धाव ही फलकावरती झाली नाहीये पण 1 विकेट मात्र आपण पाहिला तंबूच्या आसऱ्याला परतताना. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने अप्रतिम स्ट्रेट ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटच्या मधोमध लागलेला हा सुंदर अप्रतिम फटका. चौकार 4 धावा. वीरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. वीरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. अतिशय सुंदर देखणा फटका पंकज ठाकूरच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदलाव करताना जय बजरंग बिरवाडी संघ दिसतोय. पंकजला यावेळेला मात्र प्रमोट केलं आणि त्याचाच यावेळेला आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये या 4 धावा जमवतोय आपल्या संघाकरिता. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने यावेळेला मात्र संधी निर्माण झाली होती. चांगला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. वीरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. वीरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. काय जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी मात्र करताना दिसत आहेत पंकज ठाकूर आपल्या संघाकरिता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार याचाच अर्थ 2 चौकार पाहायला मिळालेत पंकज ठाकूरच्या माध्यमातून. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या सद्यस्थितीला फलकावरती झालेली आहे 8. या षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन येत आहेत भूषण.
भूषण टू पंकज या ठिकाणी हातातून चेंडू या ठिकाणी मात्र सुटला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर पंच डेड चेंडू म्हणून या ठिकाणी घोषित करतायत. बघा टेनिस बॉल क्रिकेटर करता हे थोडंसं अवघड असतं. चेंडूवरती कुठल्याही प्रकारची ग्रीप नसते, फक्त बोटांच्या सहाय्याने चेंडूला पकडणं त्यानंतर रिलीज करणं थोडंसं अवघड असतं. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुनरावृत्ती झालीच. फुलटॉस बॉल ब्रिमर प्रतीचा चेंडू आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंच म्हणतायत नो बॉल. एक रन तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्या झालेली आहे फलकावर 10 धावा. या ठिकाणी मात्र सिग्नल जरूर आमच्या डीजे मॅन कडनं येतोय. फ्री हिटचा हा बॉल पंकजसाठी नामी संधी आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले कट शॉट या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र खेळून काढले. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत, पोहोचू शकणार नाहीये. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पॉवरफुल करती ग्राउंड वर कमाल. पुढंच आहेत एक पाऊल साऱ्यांचा करती पत्ता फुल. वीरवाडी गावाचं नाव त्यांनी रोशन बघावलंय केलाय. वीरवाडी गावाचं नाव त्यांनी थँक यू व्हेरी मच. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झाली आहे 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला जास्त वेळ तिथं घेऊ नका. अजूनही आपल्याला आजच्या शेड्यूलमधील 4 सामने हे खेळणं बाकी आहे. त्यावेळेला प्लीज प्रत्येक खेळाडूंना मी विनंती करीन की थोडंसं सहकार्य आपण करायचं आहे. पहिला षटक या ठिकाणी मात्र पूर्ण झाले आहेत. 13 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. आपण ही लढत पाहताय जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला यंगस्टार सोनावी हा संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग बिरवाडी. अतिशय सुंदर क्रिकेट या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. दिवस 4 आपण पाहतायत आग्री प्रीमियर लीग 2024चा. आणि रविवारचा दिवस जर आपण पाहिला तर अंतिम दिवस आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळणार आहे आणि त्याच करता हा अट्टहास सुरू आहे प्रत्येक खेळाडूंमध्ये. सन्मान्य आदरणीय हिरेन पाटील चांदीपून या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. शब्द सुमनांनी हिरेन पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत. प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हिरेन पाटील यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हा करणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. टायमर या ठिकाणी मात्र सेट आहे. हिरेन पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हा करणार आहोत. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल या षटकातील घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर कुणाल. षटकातील पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र आपण पाहिलंय तर हिरेनजी पाटील यांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत असताना आग्री प्रीमियर लीग 2024च्या वतीने अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलंय आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा प्रमुख अतिथींचा स्वागत आणि सन्मान हे करणं ही आपली आद्य संस्कृती आहे आणि ती संस्कृती या ठिकाणी APLच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जपताना पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र पंकजनं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलंय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ वरून मात्र चेंडू पर्यंत पोहोचले. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. पंकज ठाकूर जर आपण पाहिलं ना तर चांगल्या ॲथलेटिक वर्क या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. मूर्ती लहान आणि कीर्ती महान जे म्हणतात ना त्याच उक्तीप्रमाणे या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारचा खेळ पंकज ठाकूरच्या माध्यमातून सध्या तरी पाहायला मिळतोय. कारण की पंकजच्या बॅटमधून 3 चौकार आपण या अगोदर पाहिल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिझन मध्ये मात्र चेंडू गेलाय. 1 रन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेच्या मदतीनं धाव संख्या आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे 17. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाटील्स नेटवर्क या YouTube चॅनलवरती आपण पाहतोय. अतिशय सुंदर दर्जेदार सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय.
षटकातील चौथा बॉल फुलटॉस बॉल होता, चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र चेंडू गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल तर 1 रन या ठिकाणी पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या आपण पाहिलं तर आता झालेली आहे धावसंख्या फलकावरती 18 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर असे स्टँड्स प्रत्येक संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगली कटआउट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ आपल्या सर्व कार्यकारिणीने चांगल्या पद्धतीचं यावेळेला मात्र आयोजन आणि नियोजनबद्धता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे मात्र खेळलं ओव्हर द बॉलर सेट. चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून मात्र पुढे आले, 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिलं जय बजरंग बिरवाडी संघाची फलकावरती झालेली आहे 19. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर कुणाल. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त ढकलून दिलं, या चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती होते. या एका धावेने या ठिकाणी झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20. से धन्यवाद. चला जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका, टायमर हे सेट आहे ऑलरेडी. तुम्हाला सांगितलंय 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ही हाताळणं गरजेचं आहे. जर त्याच्या पुढे 1 मिनिट जरी तुमचा पुढे गेला तर तुम्हाला 1 खेळाडू 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. धावसंख्या आपण पाहिलं तर आता फलकावरती झाली आहे जय बजरंग बिरवाडी संघाची 2 षटकांच्या खेळानंतर 20. 20 रन्स आपण पाहू शकतायत. बघा पहिल्या षटक ज्या वेळेला संपलं त्यावेळेला 13 रन होते, त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 रन आले. जर कुणालच्या षटकाचं विवरण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 रन, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सलग पुढील प्रत्येक चेंडूवरती 1-1 धावा या पाहायला मिळाल्या होत्या. अशा एकंदरीत 7 धावा या पाहायला मिळाल्या होत्या त्या षटकामध्ये आणि 13 पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर 7 आणि आत्ताच्या घडीला धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे 20. कोणी मैदानातून आर्ग्युमेंट करणार नाही कारण की आपापले एक्स्ट्रा प्रतिनिधी हे आमच्याकडे आहेत, ते प्रत्येक धावेकडे लक्ष देत आहेत. आयोजकांना आता मात्र थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागेल कारण की ही लाख मोलाची स्पर्धा, मानाची स्पर्धा ही मात्र तुम्ही पाहतायत आगरी प्रीमियर लीग 2024. 2 षटकं झाली आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती भूषण. 8 मिनिटं आत्ता झाली आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र हाताळलाय, तितक्याच तत्परतेने कलात्मकतेने यावेळेला फलंदाजाने खेळून देखील काढलं. रोहित पुढे येत आहेत चेंडूला उचलण्याकरता, चेंडूला उचलतायत आणि थ्रो देखील करतायत आणि तत्पूर्वी 1 धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहू शकाल जय बजरंग बिरवाडी संघाची फलकावरती झालेली आहे 21. आणि आज जर आपण पाहिलं तर आगरी समाज पाहिला तर खूप मोठा समाज म्हणून या समाजाकडे पाहिलं जातं. तब्बल 24 गावांचा हा समूह आणि या संपूर्ण समूहाला या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं काम आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. 6 वर्ष यशस्वीतेची आपण पाहिली आणि हे 7वं वर्ष देखील आपण पाहतोय. अभिमान आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक आयोजकाला की मी आगरी आहे, मी आगरी, जय आगरी हा मात्र जयघोष या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय भूषण. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला बॅक फुटला गेले, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलं पण प्रोटेक्शन आहे कव्हरला डीप मध्ये. 1 रन तिथे पाहायला मिळते. पंकज जर आपण पाहिलं तर नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करतो आपल्या संघाकरिता, कारण की फक्त मैदानामध्ये बॅट घेऊन जाणं आणि खेळणं नाहीये तर चेंडूची क्वालिटी काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे ते देखील पाहणं, त्याचं मेरिट तपासणं आणि त्याप्रमाणे खेळणं आणि तेच यावेळेला पंकज ठाकूर मात्र दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय.
3 चेंडू या ठिकाणी झाले आहेत षटकातील. पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होते भूषण. फुल टॉस बॉल यावेळेला मात्र जबरदस्त पिक केलं या चेंडूला आणि या ठिकाणी मात्र भीमरच्या रिव्ह्यूची देखील मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाची या ठिकाणी घेतली गेली आहे मदत. चौकार 4. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. येस, बीमर पद्धतीचा चेंडू, नो बॉल. गोलंदाजाला आता हा चेंडू पुन्हा एकदा रिपीट करावा लागेल. भूषण जर आपण पाहिलं तर सातत्यानं मात्र त्याच्या हातामधनं चेंडू सटकताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचंच कारण पडणारे हे फुलटॉस बॉल या सिग्नल झाला आहे. याचाच अर्थ या पुढील चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या झाली आहे फलकावर 27. फ्री हिटची ही संधी या ठिकाणी मात्र फलंदाजाकरता उपलब्ध जरूर झाली आहे. पंच म्हणतायत की डेड बॉल कीपर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवत होते आणि भूषण त्या अगोदरच रनअप घेऊन मात्र तयारीमध्ये होते आणि त्याच कारणास्तव पंचांनी थांबवलं आणि डेड गो बॉल असं घोषित केलंय. फ्री हिटची संधी फलंदाजाकरिता. पुन्हा एकदा काय जबरदस्त अप्रतिम लॅन्स क्लुजनर स्टाईल मध्ये चेंडूला खेळलं, चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. बिरवाडी गावात नाव त्यांनी रोशन बघा हो लई केलाय. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. धन्यवाद. काय जबरदस्त अप्रतिम फटका या ठिकाणी. फटक्याचं शॉट सिलेक्शन जर आपण पाहिलं ना तर अगदी चांगल्या पद्धतीने फ्री हिटचा चेंडू येतो, मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजा करता येते आणि त्याचा स्वीकार अगदी आपल्या स्टाईल मध्ये या ठिकाणी. 33 धावा झालेल्या आहेत फलकावर. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड चेंडूला यावेळेला मात्र खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये. चांगली फेकी जरूर झाली आहे. यावेळेला मात्र 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्याचा देखील प्रयत्न. फेकी चांगल्या पद्धतीने झाली होती पण या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धाव देखील ॲड ऑन होत असताना फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या सध्याच्या स्थितीला जय बजरंग बिरवाडी संघाची फलकावरती झाली आहे 36. एक गडी बाद जरूर झाला साईशचा. त्यानंतर दीपक आणि पंकज दोघेही खेळाडू आपल्या संघाच्या डावाला सावरत असताना दिसत आहेत. दीपक जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळी साकारत असताना दिसतोय. 7 बॉल आणि 17 आणि पंकज 10 बॉल आणि 17 धावा वैयक्तिकरित्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 36 धावांची एक सुंदर पार्टनरशिप या ठिकाणी मात्र बिल्ट होत असताना जय बजरंग बिरवाडी संघाकरिता. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय भूषण पाटील. फुलटॉस बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र खेळून काढले. प्रणय तिथे आहेत लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका रनने या ठिकाणी झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर जय बजरंग बिरवाडी संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 37 विथ लॉस ऑफ 1 विकेट. या ठिकाणी मात्र कॉम्बॉक्स मध्ये देखील होईल फेरबदल. आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ बाडोली मनोजजी पाटील यांना. एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या दिशेने. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. 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 डीजे थँक्यू. तर गोलंदाज वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण
सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय प्रणय. हॅलो हॅलो. या वेळेला आपण बघतोय मोठा फटका पंकजच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे मात्र चेंडू सीमारेषा पार षटकार येतोय. धावसंख्या आपण बघतोय जय बिरवाडी हा संघ जाऊन पोहोचतोय 43 या धावसंख्येवर. जबरदस्त अप्रतिम सतत हास्य त्याच्या चेहऱ्यावर असते. तोच पंकज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठे फटके खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. जय बजरंग बिरवाडी या संघाकडून सलामीला आलाय आणि नक्कीच चांगला फायदा संघासाठी वन डाऊनला आलाय आणि नक्कीच साईश बाद झाल्यानंतर मात्र आलाय आणि चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 ने पुढे सरसावली जाते 45 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. प्रणय घरत राईट आर्म राऊंड द विकेट ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघतोय निलेश घरत चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा एका हाताने प्रयत्न केला आणि प्रयत्न इथे सक्सेसफुल होताना बघायला मिळतो. या दरम्यान 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळाल्या. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 47. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. हा सर बोला 1 शॉट. एकच धाव मिळेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर 46 धावा 2 गडेच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. तर या वेळेला आपण बघतोय स्ट्राईकला येतोय दीपक मडवी. नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळेल भावेश आणि या षटकातील आपण बघितलं तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 4था चेंडू घेऊन येतोय प्रणय घरत. आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. यंग स्टार सोनावे या संघाकडून गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त प्रतिम 3 चेंडू टाकायला 3 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे. इथे मात्र दीपक मडवी उजवेशीच्या बाहेरचा चेंडू थोडासा चेंडू आपण बघितला तर टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडू निर्धाव निघून जातोय आणि गुड कमबॅक करताना गोलंदाज प्रणय आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. दीपकसाठी पुढील चेंडू असेल प्रणय घरत मॅन फ्रॉम सरावली. रिव्हर्स फटका आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय प्रवीण घरतच्या डोक्याच्या वरून. रोहित पाटील दिवेकर पडा हा खेळाडू तिथे आहे. चेंडू 6 धावांना चेंडू द्यायचा आहे आणि या षटकारानंतर आपण बघतोय धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 52 रन्स ऑन द बोर्ड. कौस्तुभ पाटील असतील, आकाश तरे, त्यानंतर गार्गेश. सगळ्यात जास्त खुशी कोणाला झाली असेल तर गार्गेशला, कारण पहिल्या षटकात तब्बल 23 धावा गेल्या होत्या आणि कुठेतरी थँक्यू सो मच म्हटलं असेल गार्गेशने ते कौस्तुभला की सुरेख गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर प्रणय. रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल बघायला मिळाला. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी गेला
आणि धावा आपण बघितल्या तर धावा 52 या धावसंख्येवर धाव संख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा प्रणय गरत राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. या वेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकलं जाते. तोपर्यंत एक धाव. अमन मॅन फ्रॉम सफाळे हा सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आपण बघतोय आणि त्यांचं इथे आमच्या आगमन झालं आहे. साईड स्क्रीनवरून जाताना आपण बघतोय. तर एकंदरीत 4 षटकांचा खेळ होतोय. 53 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. थँक्यू डीजी, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 53 धावा धावफलकावर बघायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद होणारे जर आपण खेळाडू बघितले तर साईश आणि पंकज 19 मिनिटं 19 सेकंद हे झालेले आहेत. आपण बघतोय 4 षटकांसाठी, म्हणजे जबरदस्त, मात्र अप्रतिम आपण बघतोय. पुन्हा एकदा या वेळेला आपण बघतोय पंकजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. 54 लॉस ऑफ आपण बघतोय 2 विकेट 2 बाद 54 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यानंतर होणारा सामना असेल क्रिएटिव्ह 11 माकणे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे. या दोन्ही संघाच्या संगणकांनी तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. कुणाल हा पारगावचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. या अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र भावेशच्या बॅटमधून चेंडू हवेमध्ये आहे. थोडा वेळ चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकलं जातंय. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या धावसंख्येवर. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 10 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं महत्वाचं असेल, कारण जय बजरंग बिरवाडीचा आपण विचार केला तर याआधी एक सामना पराभूत झालेत. विजयाची मात्र गरज आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल कुणाल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल आणि या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम फटका बघायला मिळाला. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 ने पुढे सरसावते 58. धावा धावफलकावर आपण बघतोय 2 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते. मिस्टर कुणाल आपण बघतोय. पारगावचा हा गोलंदाज. एका बाजूने भावेश षटकार किंग म्हणून ओळखला जातोय. भावेश या वेळेला सुरेख फटका. रोहित चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुका करणार नाही मिस्टर रोहित पाटील मॅन फ्रॉम दिवेकरपाडा. आणि इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. भावेशच्या खेळीला लागतोय पूर्णविराम.
पुन्हा एकदा मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर आपण बघतोय कुणाल बेन फ्रॉम पारगाव. तर एका बाजूने आपण बघतोय नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. सौरव नवसईचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. जतीन किरी आम्हाला योग्य माहिती देताना आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूने साहिल पाटील, अमर पाटील, लेदर क्रिकेटचा क्लास, ही सुद्धा माहिती आम्हाला जतीन किनीने दिली. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला खरोखरच खूपच छान फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 59. 59 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अप्रतिम क्रिकेट हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा मात्र कुणाल. सुमीजी जाधव साहेब सकवार आणि विजयजी घरत खानिवडे यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं आम्ही अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून वेलकम करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या षटकानंतर आपण बघतोय 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 5 षटकं 24 मिनिटं आणि 17 सेकंदामध्ये 5 षटकं पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 60 धावा, 5 षटकांचा खेळ होतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि हे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हे बघणं महत्वाचं असेल. आतापर्यंत आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम लय मध्ये सापडलेले आहेत फलंदाज गोलंदाज. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पूर्णपणे छाप पडलेले आहे प्रत्येकाने. परंतु इथे मात्र येतोय तो म्हणजेच रोहित हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. दिवेकरपाडा गावाकडून मात्र आपण बघतोय रोहितला नेहमीच खेळताना. डॉक्टर रोहित पाटील. पुढे एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र दीपक आणि इथे चेंडूच्या खाली आहे आशिष पाटील. सचिन घरत, माफ करा, पारगावचा सचिन एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि सचिनकडे क्षमता सुद्धा आहे. असे झेल फार कमी सुटतात सचिनकडून, परंतु आज सुटलाय म्हणजे चुकीला माफी नाही. आणि येणारे चेंडू आपल्याला दर्शवतील की कशा पद्धतीने मात्र पंकज अटॅक करेल 5 चेंडूमध्ये. रोहित अप्रतिम कामगिरी करताना सुरेख चेंडू हाताळला जातोय रोहितच्या माध्यमातून. एकदा मात्र पहिल्या चेंडूवर येताना धावसंख्या 61, 3 बाद 61. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आदरणीय सचिनजी पाटील साहेब जलसारवरून येथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय मिस्टर रोहित. जबरदस्त अप्रतिम चेंडू मात्र हाताळले जातात. 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आलेली आहे आणि एका धावेने ही धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट मारा करतोय मिस्टर रोहित पाटील. या वेळेला पुन्हा एकदा मात्र एज लागली चेंडूला, मात्र योग्य रीतीने इथे अडवलं जाते. प्रवीण घरत सोनाव्याचा हा ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. इज अ बॅटिंग ऑलराऊंडर आहे आणि जबरदस्त अप्रतिम कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या तिथे. पुन्हा एकदा दीपक मडवी स्ट्राईक एंडवर आपण बघतोय. तर एका बाजूने 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 62 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू
पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम फटका इथे बघायला मिळाला, परंतु जेल सुटतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 64 धावा धावफलकावर. दोन चेंडू हाताळण्यासाठी 2.5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि जबरदस्त मात्र टायमिंग नुसार सामने सुरू असताना आपल्याला बघायला मिळतात. रोहित पाटील या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. मॅन इन फॉर्म मिस्टर पंकज मडवी. बॅक टू दीपक मडवी. दुनिया चले पछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता. थँक्यू. चला क्रिएटिव्ह 11 माकडे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे तयार राहायचं आहे. आदरणीय कल्पेशजी पाटील साहेब खानिवड्यावरून इथे उपस्थित आहेत. त्यांचं शुभ आगमन होतंय, त्यांचं आम्ही वेलकम करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि शब्दसुमनाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 64 धावा धावफलकावर. क्रिएटिव्ह 11 माकडे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती करेन की आपण इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 6 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीखेर 64 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत. विजयासाठी 36 चेंडू आणि 65 धावांचं लक्ष समोर असेल. आदरणीय धनंजयजी पाटील साहेब नवसेवरून इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सर. थँक्यू.
तर मी विनंती करेन श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि क्रिएटिव्ह 11 माकणे, चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. अमित पाटील अँड कंपनी, तर एका बाजूने पंकज पाटील अँड कंपनी आपण बघतोय सज्ज झाली असेल. खानिवडे श्रीराम स्पोर्ट कडून आपण बघतोय मिस्टर भावेश पाटील, तर एका बाजूने आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाकडून आपण बघतोय मिस्टर श्रेयश पाटील. हे दोन कर्णधार एकमेकांसमोर उभे आहेत आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय आदरणीय सचिनजी पाटील साहेब जलसारवरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या दोन संघांदरम्यान नाणेफेक होते, हेड आणि टेल. हेड आणि इथे हेड आलेला आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतोय सर आपण आसनस्थ व्हायचं आहे व्यासपीठावर जाऊन. भावेश, नाणेफेक जिंकले, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पहिली फलंदाजी केली होती, सामना जिंकला होता. काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस करण्याचा विचार आहे? एक चेंजेस आहे. नक्कीच काय म्हणशील, पंकज पाटील आयकॉन खेळाडू आहे आणि त्याचं संघामध्ये असणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पंकज पाटीलचं बोलायला गेलं तर सिनियर खेळाडू आहे आणि तो आम्हाला खूप प्रोत्साहन करतो. केरळामध्ये जाऊन बेस्ट बॉलर हा अवॉर्ड घेतला. प्रमोद शेडगे सरांनी उल्लेख केला होता की केरळाचा वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जाते त्या स्पर्धेला. तर आपल्या आगरी समाजासाठी ही गोष्ट किती अभिमानाची आहे? खूप अभिमानाची आहे, कारण की आपला आगरी मुलगा बाहेर देशात जाऊन चांगलं नाव कमावतो. नक्कीच या स्पर्धेविषयी काय सांगशील आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजकांनी जे अथक परिश्रम घेतले त्यांच्याबद्दल काय मत व्यक्त करशील? आम्ही तर आगरी समाजाची मॅच कधी APL कधी येते ह्याचीच वाट बघत असतो आणि आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. नक्कीच तुला शुभेच्छा असतील. तर श्रेयश, काय सांगशील? नाणेफेक हरलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करायची आहे. ठीक आहे, थोडासा निर्णय आमच्या बाजूने नाही मिळत, पण ठीक आहे. कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट मॅच झाली तेव्हा आमची बॅटिंगच होती आणि आम्ही डिफेंड केल्या होत्या, तर सेम त्याच अनुषंगाने. नक्कीच जे मागच्या सामन्यामध्ये 11 खेळाडू खेळवले होते त्याच्यात काही बदल आहे? नाही, नो चेंज. अमित पाटील बद्दल काय सांगशील? ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय, आग उकणारी फलंदाजी असते, ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर 100% देतोय. अमित पाटील बद्दल काय बोलणार? ऑलराऊंडर तो खूप चांगला आहे आणि एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. मी 3 वेळा त्याच्या संघामध्ये आलेलो आहे. तो माझा कॅप्टन आहे. 3 वर्ष झाले मी त्याच्या संघामध्ये खेळतो आणि खरंच तो खूप फ्री माइंड आहे आणि म्हणजे खूप चांगला आहे तो. नक्कीच 3 वर्षापूर्वीचा श्रेयश या सामन्यामध्ये बघायला मिळेल का? कारण जी फलंदाजी होती ती कुठेतरी दिसत नाही. थोडीशी प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे, पण नक्कीच माझं 100% मी देणार टीम. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज येते, श्रीराम स्पोर्ट खानिवडे won the toss and elected to ball first. या ठिकाणी काय जबरदस्त फटका प्रणयच्या बॅटमध्ये येतोय, साइड स्क्रीनला मात्र भेदून जातोय. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. षटकार 6. थँक्यू डीजे. आयकॉन खेळाडू कसा असावा त्याचं मात्र उदाहरण यावेळेला मात्र प्रणय गरतने दिला. जबरदस्त फटका बॅकफुटला गेले. बॅकलिफ्ट यावेळेला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम दुसरा येतोय. बॅक टू बॅक षटकार. या ठिकाणी 2 इन द रो. काय जबरदस्त आक्रमकपणा या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रणय गरजच्या माध्यमातून.
लक्ष्याचा विचार आपण केला तर 65 धावांचं एक भलं लक्ष्य हे समोर ठेवलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामीवीर फलंदाज सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रणय गरत, त्यांच्या समवेत सचिन यांना पाहतोय. जय बजरंग बिरवाडीच्या कर्णधाराने मात्र चेंडू सोपवला. गोलंदाज आपण पाहू शकाल भावेशच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला आपण पाहिलं प्रणय गरत नावाचं वॅगन व्हील वादळ मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र काय जबरदस्त अप्रतिम टायमिंग या ठिकाणी साध्य केलंय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार 4. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर सडपातळ बांध्याचा हा खेळाडू पण मनगटामध्ये असलेली ताकद आणि स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास. पुन्हा एकदा शफल जरूर झाले पण चेंडू आपण पाहिलं खूपच बाहेर या ठिकाणी मात्र जातोय. पंच विरल नायर सर मात्र आम्हाला दर्शवतायत खराब चेंडू आहे आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 17 4 चेंडूंच्या खेळानंतर. इक्वेशन आपण आता पाहिलं तर 32 बॉल आणि 48 ची गरज. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर शॉट, ब्युटिफुल हिट बाय प्रणय गरत, सिक्सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता भावेश विचार विवंचनेमध्ये पडलाय. चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा, कारण की तुम्ही कसाही चेंडू टाका. मात्र प्रणय गरतने मनाशी ठरवलंय की मी प्रत्येक बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मैदानाच्या बाहेर पाठवीन आणि ते मात्र चित्र आपल्याला जरूर दिसतंय. काय अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे प्रणय गरतकडनं. 23 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेला मात्र स्विच हिट. क्या बात आहे, चेंडूला पाठवलंय, दिशा दिली आहे. पंच मात्र म्हणतायत आउट ऑफ द पार्क, दॅट इज द बिग वन, सिक्सर. या ठिकाणी मनोज पाटील आमच्या समवेत जोडलेत. मनोजजी, ज्यावेळेला पहिलं सत्र आपण पाहिलं 65 धावांचं एक मोठं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 29 धावा पहिल्या षटकाच्या खेळानंतर झाल्यात. इक्वेशन जर आपण आता पाहतोय तर येणारे चेंडू 30 बाकी आहेत. 30 चेंडू आणि 36 ची गरज आहे. एक हाती मात्र खेळताना दिसतोय प्रणय आपल्या संघासाठी. प्रणय गरज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय ना, तेव्हा प्रत्येक प्रेक्षक त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतोय. हा जेव्हा बॅटर फॉर्म मध्ये असतो तेव्हा गोलंदाज विचार करतात की कुठे चेंडू टाकायचे, आणि जेव्हा प्रणय जेव्हा इनफॉर्म मध्ये असतो तेव्हा खरोखर समोरच्या संघाला धास्ती असते. 6 षटकामध्ये 90 धावा सुद्धा पार होऊ शकतात जेव्हा हा फलंदाज फलंदाजी करतो. एका बाजूने सचिन गरत आहे, पारगावचा खेळाडू, हा सुद्धा एक वेळा आयकॉन खेळाडू ठरला होता, त्यामुळे फलंदाजी खूप खोलवर आहे. इथून सावध पवित्रा घेऊन जरी खेळले यंगस्टार सोनावे तरी सुद्धा विजयाच्या जवळ जातील. आणि दुसरी बाजूने आपण बघितलं तर जय बजरंग बिरवाडी संघ सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना हरलेले आहेत, त्यामुळे थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण असेल आणि हे दडपण झुगारून लावून ही जोडी फोडण्याचा प्रयत्न करायला हवा. येस, कारण की टाइम टेबल पॉईंट टेबलवरती मात्र ज्या घडामोडी घडतात त्या देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. जय बजरंग बिरवाडी संघाकरता इथून जर आपण पाहिलं तर हा सामना देखील खूप महत्त्वाचा आहे. 30 चेंडू आता बाकी आहेत आणि जिंकण्याकरता आपण पाहिलं तर 36 धावांची अजूनही आहे गरज. षटकातील पहिला बॉल फुलटॉस चेंडू, यावेळेला मात्र सन्मानजनक मात्र या चेंडूला खेळून काढला. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पायाने अडवण्याचा प्रयत्न, आणि यावेळेला आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने या 2 धावा जमवताना दिसत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहू शकाल, धावसंख्या झालेली आहे फलकावरती 31. याचाच अर्थ काय तर 29 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धावांची गरज. नक्कीच 29 चेंडू 34 धावा समीकरण सोपं झालंय. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. बघा सुरुवात कशी असावी तर तुम्हाला 2 षटकं मिळतात, पूर्ण मुभा असते मोठे फटके खेळण्याची, आणि तेच अगदी पॅव्हिलियनमधनं निघताना प्रणय मनाशी ठरवून मात्र उतरले होते की मला जास्तीत जास्त धावा या पहिल्या 2 षटकामध्ये जमवायच्या आहेत. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या बराच बाहेर गेलेला हा चेंडू, पंचांनी मात्र ओव्हरस्टेपिंग निश्चितपणे आपण पाहू शकतायत. आणि
नो बॉल या ठिकाणी मात्र पंचांनी जरूर दर्शवलंय. आणि यापुढील चेंडू मात्र निश्चितच फ्री हिटचा असेल. मुक्त संचार मैदानामध्ये करण्याची संधी फलंदाजाकरता आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. धावसंख्येचा विचार आता आपण केला ना तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 32 धावा. याचाच अर्थ येणारे चेंडू जर आपण आता पाहतोय तर चेंडू आहेत 28 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता फ्री हिट फलंदाजासाठी. गोलंदाज प्रथमेश या वेळेला मात्र सुरेख तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली जाते. चेंडू सीमारेषा पार चौकार. ही राजधानी मराठमोळ्यांची खरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर उजवा आणि डावा फलंदाज यांची निवड का केली आहे तर गोलंदाजांना थोडंसं अवघड व्हावं आणि तेच या ठिकाणी अवघड होत असताना आपण पाहतोय 27 चेंडू आणि 29 धावांचं या ठिकाणी आहे लक्ष. नक्कीच या वेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. खरोखरच कौतुक करावं लागेल डीजे ऑपरेटरचं सुद्धा, कारण आगरी गाणी छान पद्धतीने वाजवली जातात आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बदल होतोय. इथे आपण डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अक्षयला. जबरदस्त अप्रतिम या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण चेंडू प्रॉपर बॅटवर आला नाहीये आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं अलॉंग द ग्राउंड या ठिकाणी चेंडू गेलाय आणि एक रन तिथे जरूर ॲड ऑन होते फलकावर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 37 धावा. साहिल पाटील आणि जतीन किणी यांच्याशी जोडले गेलेत अक्षय, कारण साहिल आणि जतीन सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय की चांगली भूमिका पार पडतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. इथे हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली आपण बघितलं तर जतीन किणी आम्हाला दर्शवतील की क्षेत्ररक्षक कोण आहे तर सौरव. अप्रतिम झेल घेतला आणि इथे मात्र पंच काय दर्शवतात. ओके, तर या षटकानंतर या डावानंतर ओके, या डावानंतर जे ग्राउंड स्टाफ आहेत त्यांनी दोघांनी सुद्धा तयार राहायचंय. चुना घेऊन जायचंय आणि रेषा तिथे आखून घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा. या डावानंतर एक संधी देऊया आपण डीजेला. थँक्यू. न्यू मॅन इन आपण बघतो या गोलंदाजी मार्कवर साईश ठाकूर. लेदर क्रिकेटचा क्लास या गोलंदाजाकडे आहे आणि मुंबई संघाकडून सुद्धा खेळला होता हा लेदर, परंतु आज मात्र आपल्या आगरी समाजासाठी खेळतोय, आपल्या बिरवाडी गावासाठी खेळतोय. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल, कारण अनुभव खूप आहे. अनुभवाचा पिटारा या गोलंदाजीच्या पाठीशी आहे, परंतु इथे मात्र अनुभव पणाला लावून गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. काय म्हणतील मंथन सर? नक्कीच तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, कारण की इक्वेशन जर आता आपण पाहिलं तर 24 आणि 28 असं इक्वेशन होतं. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट, यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढला. 1 रन तिथे जरूर मिळवले. बघा तुमच्याकडे गुणवत्ता खूप आहे पण तुम्हाला ती सिद्ध करावी लागेल. ज्या वेळेला संधी तुमच्याकरता दवडून येईल त्यावेळेला तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करणं, सिद्ध करणं महत्वाचं आहे. नक्कीच. श्रीराम स्पोर्ट खानिवडेचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय की आम्हा तिन्ही समालोचनासाठी 500 रुपये आलेले आहेत, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद श्रीराम स्पोर्ट खानिवडे. नाही खूपच महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं हे 500 रुपये तर ऊर्जा वाढवण्याचं कार्य मात्र जरूर पाहायला मिळतं. साईश पाहूया पुन्हा एकदा. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेकडे लक्ष दिलं तर शॉर्ट दरम्यानचं क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय, स्क्वेअर लेग 38 सर्कलमध्ये आहे. त्यानंतर आपण पाहतो डीपला देखील लेग साईडला ऑन साईडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बघा मनोजी, या ठिकाणी मात्र इथून तुम्हाला ब्लाइंड फटके खेळणं हे टाळायला हवं, कारण की इक्वेशनचा आता विचार केला तर 22 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 27 यंगस्टार सोनावी संघाला. 27 धावा 22 चेंडू. झटपट क्रिकेटमध्ये हे आव्हान खूप छोटं वाटतंय, परंतु आपण पहिला सामना बघितला असेल, या आधीचा सामना होता की रिहान सुपर किंग बहाडोली आणि राहुल 21 टेंबोडे 18 चेंडू 16 धावा.
अप्रतिम खेळलेला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यस सुंदर असा झेल. तर त्या सामन्याबद्दल मी बोलतो की 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती. असं वाटलं होतं की 6-7 चेंडू ठेवून सामना विजय मिळवतील बहाडोलीचे खेळाडू आणि फलंदाजीची लाईन खूप स्ट्रॉंग आहे. तरी सुद्धा आपण बघतोय की शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला आणि राहुल 21चा गोलंदाज आपण बघितला. कौस्तुभ काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि अप्रतिम षटक हाताळलं. एक चेंडू 4 धावा होत्या आणि एकच धाव देऊन मात्र राहुल 21 या संघाला मात्र विजय मिळवून दिला होता. जबरदस्त तशी धावसंख्या होऊ शकते. इथे मात्र टिचून मारा केला, 1-2 गडी बाद केले अजून, तर मात्र नक्कीच दडपण येऊ शकते येणाऱ्या संघावर. खरंच आणि त्या मॅचमध्ये मी कौतुक करीन कौस्तुभ पाटीलचं. खऱ्या अर्थानं काय जबरदस्त गोलंदाजी केली. बघा ज्यावेळेला त्याच्या खांद्यांवरती जबाबदारी आली फलंदाजी करण्याची, फलंदाजी देखील तितक्याच तत्परतेनं त्यानं केली आणि गोलंदाजीत देखील त्यानं चमक दाखवली. याचाच अर्थ काय की तुमचं माइंडसेट चांगलं असायला हवं, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. या गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर तुम्ही नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये काहीही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. इथून जर आपण आता पाहिलं तर सामन्याची स्थिती आपण पाहू शकाल तर येणारे चेंडू आहेत 21 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 21 चेंडू 27 धावा. मंथनजी या वेळेला अगर हे 3 चेंडू जर साईशने योग्य हाताळले, 1-2 धावा दिले, एखाद गडी बाद केला तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते. येस डेफिनेटली आणि त्याची आतुरतेने मात्र बिरवाडी संघ वाट पाहत असावा. पाहूया कशा पद्धतीने आता साईश या षटकातील पुढील बॉल हाताळले. चांगला बॉल होता, बॅकफुटला गेले, तितक्याच तत्परतेने गलीच्या दिशेने मात्र खेळून काढलं. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसावत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्याचा देखील कॉल. या चुका आता मात्र तुम्हाला टाळायच्या आहेत या क्षणाला. नक्कीच आशिषकडे सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद या खेळाडूमध्ये सुद्धा आहे आणि सरपाड्याचा हा खेळाडू आहे जबरदस्त अप्रतिम बॅटर म्हणून पुढे येताना आपण बघायला मिळतो. आपल्याला नेहमीच सरगम सरपाडा संघाकडून खेळताना विश्वास पाटील असतील, चेतन पाटील असतील, विशाल पाटील असतील, त्यांच्या समवेत मात्र खूप वेळा मोठमोठे फटके याच्या बॅटमधून आले. तोच आशिष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तर नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच आपल्याला इन ॲक्शनमध्ये अमित पाटील अँड कंपनी बघायला मिळेल. पहिलाच चेंडू आजच्या दिवसातील आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा मान मिळवलेला आहे अमित पाटीलने. यस डेफिनेटली अमित पाटील हे नाव समोर आलं की अनेक मैदानं त्यांना गाजवलेली आहेत या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. बघा या ठिकाणी मात्र साईश आपल्या खांद्यांमधील ताकद जी आहे ती दाखवतोय अगदी चांगल्या पद्धतीने. बघा या अगोदर आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने गोलंदाजी साईश करत होते. जसं डावखुरा फलंदाज आला, राऊंड द विकेटने गेले. याचाच अर्थ काय की फलंदाजाला अँगल मिळणार नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र हे सातत्याने एंड जे आहे ते मात्र चेंज या ठिकाणी मात्र केले जात आहेत. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज साईश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. कबड्डीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सचिन गरजचा. एकदा मात्र पंकज पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. एका बाजूने आपण बघतोय सारंग हा सुद्धा अपकमिंग यंगस्टर आहे, गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. अमित पाटील बद्दल बोलायचं झालं तर श्रेयसने मात्र इंटरव्ह्यूमध्ये मस्त उत्तर दिलं होतं की ॲज अ क्रिकेटर म्हणून तो बेस्ट आहे, परंतु एक माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि त्याचा स्वभाव, आणि मी 3 वर्षे त्या संघामध्ये खेळतोय आणि खरोखरच चांगली साथ देतोय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 43, 42, 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघितले तर किती षटकांचा खेळ झालाय तर 3 षटकांचा. 3 षटकामध्ये 42 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहे आणि 23 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 23 धावा. आम्ही आगरी आगरी, आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. करतो मेहनत जीवापरी, ठेवून भरोसा देवावरी. आम्ही आगरी आगरी, हव सगळं लई भारी. आम्ही आगरी आगरी. नक्कीच जबरदस्त. नक्कीच आज प्रत्येकाला अभिमान आहे मी आगरी असल्याचा. त्याचंच कारण ही स्पर्धा एक उत्तुंग गगन भरारी घेत असताना आपण पाहतोय. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे मात्र आगरी बांधवाचा झेंडा रोवलेला नाही आहे. ते उद्योग असो, साहित्य असो, शिक्षण असो, कला असो, क्रीडा असो, प्रत्येक ठिकाणी मात्र आगरी बांधव आज आपल्याला वरच्या पदावरती दिसत आहेत.
आणि त्याचंच कारण जर आपण पाहिलं तर एकीचं बळ काय असतं ते मात्र आगरी बांधवांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळालं. अगदी स्वभाव जर आपण पाहिला तर अगदी गोड स्वभावाची हे आगरी बांधव हे संपूर्ण पालघर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण आता पाहिला षटकाचा विचार केला तर नवीन षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज प्रथमेश. पहिलाच बॉल मात्र फक्त स्टिअर केला होता ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती आता झालेली आहे 43. येणारे चेंडू आता आहेत 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच तुम्ही आगरी जातीबद्दल बोललात की गोड स्वभाव आहे, परंतु ही एक बाजू आहे फक्त. जेव्हा आक्रमक होतोय ना आगरी तेव्हा मात्र वाट लावून टाकतोय आणि ही जात आहे आणि ही खरी आगऱ्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रथमेश आणि इथे मात्र जबरदस्त अप्रतिम आशिष नावाचा हा क्वालिटी दर्जाचा षटकार बघायला मिळतोय. ब्रँड ऑफ सरपाडा, जबरदस्त अप्रतिम फटका. कमॉन डीजे. मला कुणी बोलवा धावून येती मदतीला. धन्यवाद. काय चांगल्या पद्धतीने पिक केलं या चेंडूला, दिशा दिली, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं. 6 धावा मिळवल्या आणि या 6 धावांनी धावसंख्या यंगस्टार सोनावे संघाची फलकावरती आता झाली आहे 49. इक्वेशन आता आपण पाहिलं तर पुन्हा मागील मॅचचं असं वाटतंय की पुन्हा एकदा हायलाइट पाहतोय, कारण की चेंडू बाकी आहेत 16 चेंडू आणि 16ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र आशिष तंत्रशुद्ध फटकेची निवड केली जाते. इथे हा फलंदाज लय मध्ये असतो ना तेव्हा देखणे फटके याच्या बॅट मधून बघायला मिळतात आणि तीच कामगिरी आज सुद्धा बघायला मिळते. 50 धावा धावफलकावर विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 15 धावा. अप्रतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टार सोनावे वर्सेस आपण बघितला तर जय बजरंग बिरवाडी या दोन संघांदरम्यान आपण बघतोय काटेकी टक्कर, कश्मकश मुकाबला बघायला मिळतोय. या वेळेला सचिन गरत चेंडूच्या खाली. इथे मात्र भावेश आपल्याला बघायला मिळतोय. गडी बाद होतोय. सचिन गरत याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. विजयासाठी 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. डीजे थँक्यू. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. काय सिच्युएशन असेल मैदानाच्या आतमध्ये. फ्री माइंडने हे दोन बॅटर खेळतील का? एज बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय प्रवीण गरत मॅन फ्रॉम सोनावे. एका बाजूने ॲज अ बॅटर म्हणून आशिष पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सचिन गरत हा बाद झाला आणि त्याचंच कारण आपण बघतोय की प्रवीण गरत मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र जबरदस्त इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. झेल बाद. सुपर कॅच आपल्याला बघायला मिळतोय. सौरव क्वालिटी दर्जाचा झेल आपल्याला बघायला मिळतोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. युट्यूबच्या माध्यमातून जेवढं आपण कौतुक करू त्याचं तेवढं कमीच आहे. 10 वेळा नाही तर 1000 वेळा हा झेल बघितला तरी कंटाळा येणार नाही. स्वतः नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आशिष पाटीलने सुद्धा टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलेलं आहे. जबरदस्त अप्रतिम. या झेलसाठी एक गाणं झालंच पाहिजे. पावर शब्दात आहे त्याच्या जो तो दिवाना झालाय रे. पावर शब्दात आहे त्याच्या जो तो दिवाना झालाय रे. आज कुठं बी जाऊन बघा आपल्या दादाचं नाव या ठिकाणी आता आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहे. थँक्यू. चेंडू बाकी आहेत 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. येथून मात्र कमबॅक तर केलाय चांगला, पण गोलंदाजांना चांगल्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स मिळवावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील, कारण की अगदी सामना जवळ आलाय. 13 चेंडू 15ची गरज. नवीन फलंदाज, नवीन बॅटर नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या आत. समीर घरत. समीर
2 बॉलवरती 2 विकेट ज्यांना मात्र प्राप्त केलेत ऑन हॅट्रिक या षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पीक केले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू गेला वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. नक्कीच हा जो चौकार केला या चौकाराला झेलचा प्रयत्न करायला हवा होता, कारण झेलचा प्रयत्न केला असता तर झेल सुटला जरी असता तरी चेंडू शरीराला अडला असता, परंतु तुम्ही चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बाउन्स होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आणि हे तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडने क्षेत्ररक्षण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा हव्या आहेत आता 11 आणि चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 12 चेंडू विजयासाठी 11 धावा. गोलंदाज सज्ज होतोय साईश ठाकूर. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बिरवाडीचा हा अपकमिंग यंग स्टार आपण बघतोय. 2 वर्षापूर्वी मात्र खूप छान पद्धतीने गोलंदाजी करत होता. साखरेगावचा एक ब्रँड, साखरेगावचा एक सुपरस्टार, साखरेगावचं क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर जबरदस्त परफॉर्मन्स करणारा खेळाडू आपण अक्षय याला इथे बघतोय. आमच्या समालोचन कक्षामध्ये मनोरंजन करतोय, आमच्याशी गप्पा करतोय. या ठिकाणी बॅटची एज आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला मात्र चेंडू गेलाय. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू साईशने हाताळला होता. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 55. 11 चेंडू आणि 10चं हे इक्वेशन. अतिशय चांगलं दर्जेदार क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आमची कार्यकारिणी जर पाहिली आग्री प्रीमियर लीगची, श्री देवानंद वजे अध्यक्ष, संजय किणी उपाध्यक्ष, कल्पेश कुडू उपाध्यक्ष, योगेश तरे सचिव, रुपेश पाटील खजिनदार, किशोर वजे सल्लागार. या षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र बॅटचा लिडिंग चेंडू बराच का हवेमध्ये आहे. झेल तिथे टिपला जाईल का? या ठिकाणी जर स्टार्ट घेतली असती योग्य पद्धतीने तर कदाचित क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे पोहोचले असते, पण या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव. पाटील सल्लागार, स्वप्नील पाटील सल्लागार, मनोज पाटील सदस्य, विशाल पाटील उपाध्यक्ष, भूपेश गावड सदस्य, मनीष गावड सदस्य, विशाल गरज सदस्य आणि इतर सर्व सदस्य आपण पाहतायत. अतिशय चांगलं कार्य या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करताना. जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय. कार्यकारिणीची पूर्ण नावं इथे बघायला मिळाली आपल्याला. सातत्याने अथक परिश्रम, अथक मेहनत घेत आहेत आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा आज एवढी नावारूपाला आलेली आहे. यावेळेला आपण बघतोय समीर गरजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु थोडं गजाल क्षेत्ररक्षण आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय चेंडू सीमारेषा पार होतोय म्हणजे 6 धावा येतील. या ठिकाणी आपण पाहिलं ना सोने पे सुहागा जे म्हणतात त्याच प्रकारे जिथे 1 होती तिथे 2 गेल्या आणि जिथे 2 होत्या तिथे मात्र ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा देखील पाहायला मिळाल्या. जिंकण्याकरिता आपण आता पाहिलं तर फक्त 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. दोन धावांची आवश्यकता. साईश मात्र नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती, कारण की चांगली गोलंदाजी करत होते आतापर्यंत. बघा बॉडी लँग्वेज देखील खूप काही सांगून जाते साईशची. फक्त औपचारिकता आता या मॅच मधील आणि औपचारिकता या ठिकाणी झालेली आहे पूर्ण. विजयी चौकार या ठिकाणी साकारला जातोय. थँक्यू. लाईनअप करून घ्या मैदानाच्या आतमध्ये. ग्राउंड स्टाफ कुठे असतील तर चुडा घेऊन जायचा आहे आणि लाईन तिथे आखून घ्यायच्या आहेत खेळपट्टीवर.